Hello my dear friends, welcome to our channel. सो आपण ऑलरेडी मॉड्यूल नंबर 1 दॅट इज सिस्टम ऑफ कोप्लॅनर फोर्सेसला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोप्लॅनरमध्येच कॉन्क्युरंट फोर्सेस किंवा कॉन्करंट फोर्सेस आपण पाहिलं होतं आणि आता आपण पाहतो त्याचंच थर्ड लेक्चर जे की आहे पॅरलल फोर्स सिस्टम. सो बेसिकली याच्या आधी ऑलरेडी आपण कॉन्करंट फोर्स सिस्टम असेल किंवा पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम असेल या सगळ्याचे डेफिनेशन्स वगैरे सगळं काही पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. त्यासोबतच आपण कॉन्क्युरंट कोप्लॅनर फोर्सेसची जी काही सिस्टम आहे तर त्याच्याबद्दल आपण सगळे क्वेश्चन्स पण कंप्लीट केले होते जे मोस्ट ऑफ द टाइम्स युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जातात किंवा सिमिलर क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यासारखे विचारले जातात ते आपण कवर केलेले आहेत. सो आता आपण पाहणार आहोत पॅरलल फोर्स सिस्टम. सो जसे की तुम्हाला माहिती आहे पॅरलल फोर्स सिस्टममध्ये जे फोर्सेस असतात ते एका प्लेनमध्ये असतात आणि त्यांचा जो लाईन ऑफ ॲक्शन आहे तर तो मीट होत नाही. सो तुम्ही जर पाहिलं तर हा फोर्स इथे आहे, यांचा कुठेही लाईन ऑफ ॲक्शन मीट नाही होते. सो अशा फोर्सेसला आपण पॅरलल फोर्स सिस्टम म्हणतो. आता हे जर सिमिलर डिरेक्शनमध्ये असतील म्हणजे सगळे फोर्सेस एकाच डिरेक्शनला अलॉंग आहेत किंवा अलाइन आहेत तर त्याला आपण म्हणणार लाईक पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. आणि हे जर सगळे फोर्सेस एका डिरेक्शनमध्ये अलाइन नसतील, अर्धे वर आहेत अर्धे खाली आहेत, हे थोडंसं वाकडं झालं आहे बट अर्धे वर आहेत अर्धे खाली आहेत, तर अशा केसमध्ये आपण ह्याला म्हणणार अनलाईक पॅरलल कोप्लॅनर फोर्स सिस्टम. ठीक आहे. सो आता आपल्याकडे क्वेश्चन आहे, आपण लगेच क्वेश्चनकडे जाऊया जेणेकरून आपल्याला जो इन्फॉर्मेशन मिळेल. सो क्वेश्चन नंबर 1 आपण घेतो आहे. आपल्याकडे एक अशा पद्धतीने सपोर्ट आहे, अशा पद्धतीने सपोर्ट आहे आणि या सपोर्टवरती काही फोर्सेस ॲक्ट करत आहेत. एक जो फोर्स आहे तो आहे 200 न्यूटनचा जो की अलॉंग वाय डाऊनवर्ड्स ॲक्ट करतो आहे. दुसरा फोर्स आहे तो म्हणजे 300 न्यूटनचा अलॉंग वाय डाऊनवर्ड्स ॲक्ट करतो आहे. नेक्स्ट फोर्स आहे 300 न्यूटनचा अलॉंग वाय अपवर्ड्स आणि अजून एक फोर्स आहे पुन्हा एकदा 200 न्यूटनचा अलॉंग अपवर्ड्स. ठीक आहे. आता यांच्यामधला डिस्टन्स दिला आहे, या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 2 मीटरचा, यांच्यामध्ये डिस्टन्स आहे 3 मीटरचा आणि यांच्यामध्ये डिस्टन्स आहे 2 मीटरचा. डन. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड रिझल्टंट ऑफ द गिवन फोर्स सिस्टम. फाइंड रिझल्टंट ऑफ गिवन फोर्स सिस्टम. आपण आता याला नावं देऊया, यांनी नावं नाही दिलेत पण आपण नाव देऊया की हे A to B असं एक आपल्याकडे प्लेन आहे. सो आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण रिझल्टंट फाइंड आउट करतो तेव्हा आपली पहिली कंडिशन काय असते, फोर्सेसला रिझॉल्व करणं. आता सगळे पॅरललमध्ये असल्यामुळे रिझॉल्व करायची गरज नाही आहे कारण सगळेच 90 डिग्रीमध्ये आहेत. दुसरी स्टेप म्हणजे आपण समेशन Fx आणि समेशन Fy काढतो. आता इथे कुठलाही फोर्स अलॉंग एक्स पाहायला मिळतो आहे का, नाही, म्हणजे याचा अर्थ समेशन Fx काय असणार आहे, 0. आता आपण समेशन Fy फाइंड आउट करूया. -200 कारण 200 खाली आहे, आपण A पासून सुरू करतो आहे, -300 पण खाली आहे, +300 +200. सो तुम्हाला क्लिअरली ते पाहायला मिळते की -200 +200 -300 +300. याचा अर्थ समेशन ऑफ Fy पण काय आलं, 0 आलं. मग आता समेशन Fx 0 आलं, समेशन Fy 0 आलं, मग आता काय करायचं, तर अशा केसेसमध्ये किंवा पॅरलल फोर्स सिस्टममध्ये आपल्याला अजून एक कंडिशन घ्यायची असते, ती म्हणजे मोमेंट. समेशन ऑफ मोमेंट ॲट पॉईंट A ऑफ ऑल द फोर्सेस. आता मोमेंट म्हणजे काय, तर पॉईंट A वरती, आता हे आपल्यावरती आहे की पॉईंट A वरती घ्यायचं की पॉईंट B वरती घ्यायचं. मी पॉईंट A वरती घेतलं आहे, मोस्ट ऑफ द टाइम्स पॉईंट A कडेच घ्या. सो पॉईंट A वरती हे फोर्सेस ॲक्ट करत आहेत. ठीक आहे, 300 न्यूटन ॲक्ट करत आहे, 300 आहे, 200 न्यूटन ॲक्ट करत आहे, पण यांच्यामध्ये काहीतरी एक डिस्टन्स आहे. सो अशा केसमध्ये आपण काय घेतो, मोमेंट. मोमेंटमध्ये आपण काय करतो, फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द सेम पॉईंट. म्हणजेच काय की A पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे त्या फोर्सचं, तर 2 आहे. सिमिलरली A पासून किती परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या 300चं, तर हे किती असणार आहे, 3 आणि 2 5 आहे. आणि या 200चं किती परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, 5 आणि 2 7 आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळी आपण जेव्हा मोमेंट ॲट द पॉईंट A घेतो आहे तर मोमेंटचा अर्थ काय असतो की जो फोर्स आहे मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो हवं तर तुम्ही ते मोमेंटचा फॉर्म्युला लिहून घेऊ शकता. मोमेंट इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून परपेंडिक्युलर डिस्टन्स, फ्रॉम द गिवन पॉईंट. ठीक आहे. सो
आता आपण मोमेंट ऑफ फोर्स ॲट पॉईंट ए काढतो आहे. जर ॲट पॉईंट बी काढलं असतं तर ह्याच्यासाठी हे 2 मीटर आलं असतं, या 300 न्यूटनसाठी हे 5 मीटर आलं असतं आणि या 200 न्यूटनसाठी हे 7 मीटर आलं असतं. सो आता मोमेंट घेताना आपण जर पाहिलं तर हा जो फोर्स आहे 200 न्यूटनचा तुम्हाला इथे जो फोर्स पाहायला मिळतो आहे हा एक्झॅक्टली एवरतीच आहे. म्हणजे याचा अर्थ याचा मोमेंट घ्यायची गरजच नाही आहे, कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे 0 आहे. इवन तुम्हाला जरी घ्यायचं असेल तरी पण तुम्ही काय करणार आहात 200 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे आन्सर परत 0च येणार आहे. सो त्यापेक्षा नकाच घेऊ, कशाला कन्फ्युजन वाढवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता फोर्स आहे पुढे तो म्हणजे 300 न्यूटनचा. आता 300 न्यूटनचा जो फोर्स आहे तो किती दूर आहे 2 मीटर्सने दूर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आता हा फोर्स जो आहे तर हा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे कसं पाहायचं. तर या फोर्सला मी जेव्हा असं मूव्ह करेल टुवर्ड्स ए म्हणजे या फोर्सच्या या पॉईंटला पकडायचं आणि जर मी ह्याला असं घेऊन गेले टुवर्ड्स ए तर हा काय कुठल्या डिरेक्शनला काम करतो आहे क्लॉकवाईज डिरेक्शनने. सो जे क्लॉकवाईज फोर्सेस असतात त्यांना आपण निगेटिव्ह घेणार आहोत आणि जे अँटी क्लॉकवाईज आहे त्यांना आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. सो मी ते हवं तर मेन्शन करते की जे क्लॉकवाईज आहेत तर ते जे अँटी क्लॉकवाईज आहेत ते पॉझिटिव्ह आणि जे क्लॉकवाईज आहेत ते निगेटिव्ह. तुम्ही ते मेन्शन करा की तुम्ही काय साइन कन्व्हेन्शन वापरलं आहे. बरेचदा क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह अँटी क्लॉकला निगेटिव्ह पण वापरतात, बट मी असं वापरते. सो इट डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपला फोर्स आहे 300 न्यूटनवरचा. सो याला जेव्हा मी इकडे असं मूव्ह करेन टुवर्ड्स ए तेव्हा त्याने किती डिस्टन्स कवर केले 3 आणि 2 5. सो 300 मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज 5. आता हा कसा ॲक्ट करतो आहे अँटी क्लॉकवाईज असा उलटा जाणार ना. सो ह्याला आपण घेणार +300 × 5. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसरा फोर्स तो म्हणजे हा 200 फोर्स. आता 200 फोर्सने किती डिस्टन्स कवर केले एपासून इथून इथपर्यंत जाताना 2, 2 आणि 3 म्हणजे एकूण 7. सो 200 × 7. अगेन हा जो आहे तर तो असा जातो आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे तर हे अगेन येणार पॉझिटिव्ह. सो आता आपल्याला हे सगळं जे आहे ते सॉल्व करायचं आहे आणि मोमेंट ॲट पॉईंट एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आता आपल्याकडे कॅल्सी आलेलं आहे, आपण सगळे व्हॅल्यूज पुट करूया. सो -300 × 2 +300 × 5 +200 × 7. सो किती आन्सर आले 2300. सो 2300 आणि मोमेंटचं फॉर्म्युला असणार आहे न्यूटन मीटर, कारण न्यूटन आलं फोर्सचा आणि डिस्टन्स आलं मीटर. सो न्यूटन दिलं आहे आणि मीटर दिलं आहे. सो मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट ए हेच काय झालं याचं रिझल्टंट झालं. ठीक आहे. सो देअरफॉर कारण आपण ए पॉईंटवरती सगळ्या मोमेंटचं आपण ॲडिशन केलं म्हणजे आपण सगळ्या फोर्सेसचं काय केलं रिझल्टंट फाइंड आउट केलं ॲट पॉईंट ए. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण सॉल्व केलेलं आहे मोमेंट ऑफ फोर्सेस ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 2300 न्यूटन मीटर. अगेन तुम्हाला आता हे आपण इथपर्यंत सॉल्व करायचं आहे कारण इथे आन्सर वायचा आन्सर काय येते 0 म्हणजे सगळ्या फोर्सेसचं ॲक्च्युअल रिझल्टंट 0 येते, त्याच्यामुळे आपण हे इथेच सॉल्व करणार आहोत. अदरवाईज अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण बाय युझिंग वॅरिग्नॉन्स थिअरम आपण अजूनही पुढे सॉल्व करतो. पुढे सॉल्व करताना किंवा वॅरिग्नॉन्स थिअरम काय म्हणतो समेशन ऑफ मोमेंट ऑफ forces at a given point is equal to summation of moment of resultant of a forces at a given point. ठीक आहे. म्हणजेच काय की इथून मला रिझल्टंट मिळणार. ठीक आहे. R इज इक्वल टू √fx² + fy² करून मला इथून काय मिळणार रिझल्टंट आता 0च येणार आहे कारण दोघं पण 0 आहेत. मग अशा केसमध्ये आपण काय करतो 0 × d म्हणजे काय रिझल्टंट किती डिस्टन्सवरती आहे फ्रॉम पॉईंट ए इज इक्वल टू सगळ्या फोर्सेसचं रिझल्टंट 2300. ठीक आहे. असं आपण सॉल्व करतो. मग आपल्याला इथून डिस्टन्स मिळते की ए पॉईंटपासून रिझल्टंट मोमेंटम किती लांब आहे. बट या केसमध्ये हे 0 असल्यामुळे रिझल्टंट मोमेंटम जे आहे तर ते डिरेक्टली 2300 न्यूटन मीटरच येणार आहे, कारण इथे आपल्याकडे हे जे रिझल्टंट आहे तर ते 0च आहे. त्याच्यामुळे आपलं जे रिझल्टंट ऑफ ऑल द मोमेंट ॲट पॉईंट ए हे इक्वल असणार आहे रिझल्टंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट ए. ठीक आहे. सो पहिलाच प्रश्न मी असा घेतला आहे. ॲक्च्युली अजून एक प्रश्न घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला वॅरिग्नॉन अजून चांगल्या पद्धतीने समजेल. इथे वॅरिग्नॉन वापरायची काहीच गरज नाही आहे कारण ह्याचं रिझल्टंट ऑलरेडी 0 येते. सो त्या केसमध्ये आपल्याला फक्त इथे जे रिझल्टंट आहे तर ते मोमेंटच्या हेल्पनेच काढायचं आहे. सो देअरफॉर तुमचं जे रिझल्टंट आलं देअरफॉर रिझल्टंट इज इक्वल टू 2300 न्यूटन मीटर. आता याचा आपण थीटा पण नाही फाइंड आउट करू शकत कारण अर्थात हे फोर्सेस कुठल्याही प्रकारे अँगलमध्ये नाही आहेत आणि आपण यांचा डी पण नाही फाइंड आउट करू शकत कारण यांचा जो इथला रिझल्टंट आहे तो काय येतो आहे 0 येतो आहे त्याच्यामुळे. सो आता आपण अजून एक क्वेश्चन घेऊया. तुम्हाला अजून हे जे प्रश्न आहेत तर ते अजून क्लिअर होतील. सो आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलं आहे अगेन सेम आपल्याकडे अशा पद्धतीने एक प्लेन आहे ए बी याचं नाव आहे आणि या प्लेनवरती फोर्सेस ॲड करत आहेत. पहिला फोर्स जो आहे तर तो आहे 7 किलो न्यूटन
सेकंड फोर्स आहे तो म्हणजे 9 किलो न्यूटन आणि थर्ड फोर्स आहे तो म्हणजे 15 किलो न्यूटन. आता या फोर्सेसचं डिस्टन्स बघायचं आहे. ए पासून हा 7 किलो न्यूटनचा फोर्स 1 मीटरवरती आहे. सी नाव देऊया आपण इथे. आणि 7 किलो न्यूटनपासून 9 किलो न्यूटनपर्यंतचं डिस्टन्स 2 मीटर आहे, याला आपण डी नाव देऊया. नेक्स्ट आहे 9 किलो न्यूटनपासून 15 किलो न्यूटनचं डिस्टन्स 1 मीटर आहे, याला आपण ई नाव देऊया. आणि 9 किलो न्यूटनपासून 15 किलो न्यूटन 1 मीटर आहे आणि 15 पासून बीपर्यंतचं जे डिस्टन्स आहे तर ते आहे 1 मीटर. हा बी आहे, बी 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 बी. ओके. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, द रिझल्टंट ऑफ 3 फोर्सेस अँड अदर 2 फोर्सेस पी अँड क्यू ॲक्टिंग ॲट ए अँड बी ॲज शोन इन द फिगर इज अ कपल ऑफ मॅग्निट्यूड 120 किलो न्यूटन मीटर. म्हणजेच काय की हे जे फोर्सेस आहेत ते तर आहेतच, पण त्यासोबतच एवरती एक फोर्स अजून ॲक्ट करतो आहे आणि बीवरती अजून एक फोर्स ॲड करतो आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत पी आणि क्यू. ठीक आहे. हे 2 फोर्सेस अजून अननोन आहेत, आपल्याला याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे. ठीक आहे. सो पी आणि क्यू हे 2 फोर्सेस जे आहेत तर ते ए आणि बीवरती ॲक्ट करत आहेत. आणि जे रिझल्टंट मॅग्निट्यूड आहे बघा, हा रिझल्टंट मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड ओके. सो कपल ऑफ रिझल्टंट मॅग्निट्यूड इज इक्वल टू सांगितलेलं आहे 120 किलो न्यूटन मीटर. म्हणजेच समेशन म्हणजेच मोमेंट ऑफ रिझल्टंट फोर्सेस ॲट पॉईंट ए इज इक्वल टू आलं 120 किलो न्यूटन मीटर. म्हणजे जे हे इथे आपण फाइंड आउट केलं होतं ना, इज इक्वल टू आपण वॅरिग्नॉनमध्ये टाकायचो. सो ते इज इक्वल टू जे वॅरिग्नॉनमध्ये टाकायचो ते आपल्याला दिलं आहे. तुम्हाला समजलं नसेल तर आपण पुन्हा एकदा पाहणार आहोतच, नो इश्यूज. आता मला पहिली कंडिशन काय असते सांगा. आपल्याला या ठिकाणी काय काय फाइंड आउट करायचं आहे, पी आणि क्यू फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की हे जे आहे हे क्लॉकवाईज आहे 120 किलो न्यूटन. सो पहिली कंडिशन असते समेशन एफ एक्स. इथे काय येणार आहे 0, कारण कुठलाही फोर्स एक्सच्या डिरेक्शननी ॲक्ट नाही करत आहे. दुसरी कंडिशन आहे समेशन एफ वाय इज इक्वल टू, बघा इथे पी पण वरतीच ॲड करते, सो पीला पण आपण ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर 7 किलो न्यूटन, पी आपल्याला माहिती नाही किती आहे, तर आपण वरच्या दिशेने घेतलं आहे. यांनी क्वेश्चनमध्ये नाही दिलं आहे, आपण कुठल्याही दिशेने घेऊ शकतो, वर घ्या खाली घ्या कुठेही घ्या, पण मी वरच्या दिशेने घेतलं आहे. जर अर्थात पीची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर आपण ॲज्युम करणार की आपण घेतलेली व्हॅल्यू किंवा आपण घेतलेली डिरेक्शन चुकीची आहे आणि पी अपोजिट डिरेक्शनने काम करते. पुन्हा ते रिपीट करते, क्वेश्चनमध्ये नाही सांगितले पी आणि क्यू कुठल्या डिरेक्शनला आहेत, वर जातात की खाली जातात, पण आपण ॲज्युम केलं आहे की हे अपवर्ड डिरेक्शनला आहेत. आता आपण पी आणि क्यूच्या फोर्सेसच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. जर त्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आल्या तर आपण जे वरती याचे डिरेक्शन अपोजिट ॲज्युम केले तर ती चुकलेली असणार आणि याचे डिरेक्शन काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. सो एक स्टेटमेंट आपण खाली लिहितो. ठीक आहे. आता आपण बघूया की व्हॅल्यूज ज्या आपण अपवर्ड कन्सिडर केलेत त्या बरोबर आहेत का. सो पी वरती जात आहे पॉझिटिव्ह 7 किलो न्यूटन, खाली येतं आहे निगेटिव्ह 3 किलो न्यूटन, वरती जात आहे पॉझिटिव्ह 15 किलो न्यूटन, खाली येतं आहे आणि प्लस क्यू. सो आता इथून माझ्याकडे 2 अननोन्स आहेत. आपण जे उरलेले टर्म्स आहेत त्यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. -7 + 9 - 15 इज इक्वल टू -13. सो पी प्लस क्यू -13. आता आपण पी आणि क्यूला इथेच ठेवूया आणि 13ला इकडे शिफ्ट करूया. सो हे +13 होईल आणि हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाईड आहे. आता दुसरी कंडिशन आपण काय घेतो, मोमेंटची. सो थर्ड कंडिशनमध्ये घेणार आहोत समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट ए इज इक्वल टू. आता एवरती सगळ्यांचं मोमेंट घ्यायचं आहे. पीचं मोमेंट एवरती काय असणार आहे, अर्थात 0. सो आपण ते नाहीच लिहायचं. डिरेक्टली 7कडे पहा. 7 इंटू काय करायचं आहे, 1 करायचं आहे. क्लॉकवाईज डिरेक्शनकडे बघा, असं जातं आहे ना 7, त्याच्या पॉईंटला धरून जर तुम्ही असं खेचलं एपर्यंत तर असं जातं आहे. सो याचा अर्थ निगेटिव्ह आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंड फोर्स आहे 9 किलो न्यूटनचा, असा जातो आहे तो एकडे, त्याच्यामुळे हे क्लॉकवाईज आहे. +9 इंटू किती डिस्टन्स आहे, 2 आणि 1 3, 2 मीटर सी टू डी आणि 1 मीटर ए टू सी. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्स आहे 15 किलो न्यूटन, असा जातो आहे, त्याच्यामुळे -15 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स आहे, हा 2 1 आणि 1, सो एकूण 4. सो 1 2 आणि 1 4. नेक्स्ट आहे क्यू. क्यू बघा असा जातो आहे, याचा अर्थ पॉझिटिव्ह असणार आहे क्यू. मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे, 1 2 3 4 आणि 5. बघा 1 1 2 2 4 आणि 1 5. आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे जे सगळं आहे कोणाशी इक्वल आहे, त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, रिझल्टंट ऑफ मॅग्निट्यूड सांगितलेलं आहे 120, पण क्लॉकवाईज सांगितलं आहे, सो -120. आता हे सगळं आपण इक्वेट करूया. क्यूला आपण अननोन म्हणजे एक्स मानूया आणि आपण क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करूया, जी पुन्हा आपण इथे पुट करणार आहोत क्यूच्या जागेवरती आणि आपल्याला पीची व्हॅल्यू मिळेल. सो -120 अल्फा इक्वल टू घ्यायचं आहे. -7 × 1 किंवा डिरेक्टली तुम्ही -7 पण घेऊ शकता.
9 इंटू 3 मायनस 15 इंटू 4 प्लस अल्फा एक्स इंटू 5. आता शिफ्ट करायचं आहे, सॉल्व करायचं आहे आणि इक्वल टू. सो व्हॅल्यू आलेली आहे -16, म्हणजे इथे क्यूची व्हॅल्यू आलेली आहे -16, म्हणजे क्यू आपल्याकडे किती आहे -16 न्यूटन. आता मायनस आला याचा अर्थ आपण जे डिरेक्शन ॲझ्युम केले तर ते चुकीचं आहे आणि क्यू खाली डाऊनवर्ड्स ॲक्ट करतो आहे. सो ती डिरेक्शन तुम्ही इथे दाखवायची. आता हे जे क्यूची व्हॅल्यू आली ती तुम्ही इथे पुट करा, म्हणजे 13 इज इक्वल टू पी मायनस प्लस आधी लिहूया आणि इथे -16. आता नेक्स्ट आहे पी इज इक्वल टू 13 + 16 होईल, म्हणजे इथे झालं 29. सो पी इज इक्वल टू आलं 29 किलो न्यूटन. सो तुम्हाला इथे लिहायचं आहे 29 किलो न्यूटन. ते तुम्ही अजून एक लिहू शकता, तसं गरज नाही मेन्शन करायची, पण हवं तर मेन्शन करू शकता. बाय वॅरिग्नन्स थिअरम समेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्सेस ॲट पॉईंट ए इज इक्वल टू मोमेंट ऑफ रिझल्टंट ॲट पॉईंट ए. म्हणजेच आपण इथे -120 इज इक्वल टू हे सगळं केलं ना. सो हे कुठल्या थिअरमनुसार आलं, वॅरिग्नन्स थिअरमनुसार आलं. सो आपल्याला पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज मिळालेत ज्या त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेल्या होत्या आणि आपलं ते जे आन्सर आहे ते संपलेलं आहे. ठीक आहे, पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली याचा अर्थ आपण पी जे अपवर्ड पकडलं तर ते डिरेक्शन बरोबर आहे, फक्त क्यूचं डिरेक्शन उलटं करायचं आहे. नेक्स्ट आता आपण अजून एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये अगेन एक बीम आहे. या बीमवरती फोर्सेस ॲक्ट करत आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, 20 किलो न्यूटन किंवा 20 न्यूटन, फक्त 20 न्यूटन पर मीटरचा हा इथे फोर्स आहे आणि 8 न्यूटन पर मीटरचा इथे फोर्स आहे. ए टू बी हे फोर्सेस ॲक्ट करत आहेत. यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तर तो आहे 3 मीटरचा. आफ्टर दॅट नेक्स्ट फोर्स जे आहे तर ते इथे ॲक्ट करते सी पॉईंटवरती, जे की त्यांनी मोमेंटच्या फॉर्ममध्ये दाखवलं आहे आणि त्यांनी डिरेक्शन दाखवले. अशी डिरेक्शन, याचा अर्थ क्लॉकवाईज डिरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. आणि हे आहे 3 मीटर फ्रॉम पॉईंट बी. नेक्स्ट आहे डीवरती एक फोर्स आहे जो की डाऊनवर्ड्स आहे आणि जो की आहे 60 न्यूटनचा. आणि सी पासून जे या डीचं डिस्टन्स आहे तर ते आहे 2 मीटरचं. सो क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे फाइंड द रिझल्टंट फोर्सेस अँड इट्स पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. फाइंड रिझल्टंट फोर्स अँड इट्स पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. जेव्हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन सांगितलं जाईल तेव्हा तुम्हाला वॅलिग्नन्स थिअरम अप्लाय करायचं आहे आणि डी फाइंड आउट करायचं आहे. सो तुम्हाला वॅलिग्नन्स थिअरम काय आहे आणि डी काय आहे हे आता कळेल. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समेशन एफ एक्स काय येणार आहे, 0. दुसरी कंडिशन आहे समेशन एफ वाय इज इक्वल टू काय आहे बघा एफ वायमध्ये. आता या अशा केसेसमध्ये जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने लोड दाखवला जाईल तेव्हा तुम्हाला या लोडला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. आता तुम्ही जर या फिगरला असं डिवाइड केलं तर तुम्हाला खाली एक प्रकारचा रेक्टँगल पाहायला मिळतो आहे आणि वरती तुम्हाला एक प्रकारचा ट्रायंगल पाहायला मिळतो, राईट. सो तुम्हाला असा लोड जेव्हा दिला जाईल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने डिवाइड करायचा आहे. आता हा जो रेक्टँगल आहे तर रेक्टँगलचा एरिया घ्यायचा. रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रीथ. सो आता बघा याची लेंथ किती आहे, 3 मीटर आहे. ब्रीथ किती आहे इकडची बघायची, छोटा हा जो आहे हा कोणासाठीचा आहे, रेक्टँगलचा आहे. आणि हा जो आहे हा कोणासाठीचा आहे, पूर्ण फिगरचा आहे. सो रेक्टँगलसाठी हाईट किती आहे किंवा ब्रीथ किती आहे, 8. सो 8 दुने 24. सो 24 न्यूटन हे काय झालं, याचं पूर्ण ह्याचं काय झालं, एरिया झाला या पूर्ण रेक्टँगलचा. आता हा जो वरती आपल्याला ट्रायंगल पाहायला मिळते, ट्रायंगलचा एरिया किती असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस तर हाच राहतो आहे, हाईट मात्र फक्त एवढीच घ्यायची आहे. पूर्ण हाईट आपल्याला माहिती आहे 20 आहे, एवढी हाईट 8 आहे, म्हणजे ही वरची हाईट किती झाली, 12 झाली. सो 18 न्यूटन. ओके. सो आता आपण या फिगरला रिप्लेस करूया. कसं रिप्लेस करायचं, तुम्हाला ही फिगर काढायचीच नाही आहे, तुम्हाला डिरेक्टली आता मी फिगरची काढून देईल ती काढायची आहे. ही फिगर ऑलरेडी क्वेश्चनमध्ये असणार आहे. सो आता या फिगरला मी इरेज करते आणि याच्याऐवजी मला आता ज्या 2 व्हॅल्यूज मिळालेत त्या आता मी पुट करणार. जी रेक्टँगलची व्हॅल्यू होती तर ती एक्झॅक्टली ए आणि बीच्या मध्ये ड्रॉ करायची आहे आणि इथे तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. आणि फोर्स डाऊनवर्ड्स का ॲक्ट करत होता त्याच्यामुळे मी डाऊनवर्ड्स दाखवलं आहे आणि हे असणार आहे 24 न्यूटन. ठीक आहे. दुसरा आपल्याकडे होता एक
इथे आपल्याकडे काय होतं, एक ट्रायंगल होता असा, ट्रायंगलच्याकडे जो काही रिझल्टंट किंवा फोर्स ॲक्ट करतो, सगळे फोर्सेस असे होते ना, सो त्याचा आपल्याला एक रिझल्टंट घ्यायचा आहे. तर रिझल्टंट नेहमी इथे जी मोठी साईड आहे, आता ही छोटी साईड आहे, इथे मोठी साईड आहे, तर रिझल्टंट नेहमी मोठ्या साईडकडे ॲक्ट करतो. सो रिझल्टंट नेहमी इथे असणार आहे, जो की आहे 18 न्यूटन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिझल्टंटचा इथून जो डिस्टन्स असणार आहे तर तो असणार आहे 1/3 ऑफ द बेस. ओके, बेस किती घेतला होता, बेस किती आहे आपला 3, सो किती आला 1/3 ऑफ 3, सो 1/3 ऑफ 3. आणि जर तुम्ही हाच डिस्टन्स इथून मोजायचा प्रयत्न केला इथपर्यंत तर तो असणार आहे 2/3 ऑफ बेस म्हणजे 2/3 ऑफ 3. ठीक आहे, सो हे तुम्हाला सेंट्रॉइडमध्ये अजून क्लिअर होईलच चांगल्या पद्धतीने. आता आपण जस्ट इथे पाहतोय, हे तुम्ही बाजूला लिहिलं तरी पण चालेल रफ वर्कसाठी, कारण हे तुम्ही डिरेक्टली डायग्राममध्ये दाखवताय, सो डायग्राममध्ये दाखवायला मार्क्स आहेत. सो आता आपला इथून इथपर्यंत डिस्टन्स किती झाला, हे काय सांगितलं होतं, जे रेक्टँगलचं आहे तर ते एकदम मध्ये काम करतं. सो ह्याचा डिस्टन्स किती येणार आहे, जर हे पूर्ण 3 मीटर असेल तर हे असणार आहे 1.5 मीटर. आणि हे किती असणार आहे 1/3 × 3 इथपासून बीपर्यंत, म्हणजेच हे किती आहे, इथून घ्या आपण एपासून घेऊया, एपासून किती असणार आहे 2/3 ऑफ बेस म्हणजे 2/3 ऑफ 3. सो 2/3 ऑफ 3 किती झालं, 3 3 गेले फक्त 2, सो हे किती आहे 2 मीटर आहे. ठीक आहे, कोणापासून, एपासून. सो आपल्याला त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज कळलेल्या आहेत. आता आपण आधी FY फाइंड आउट करूया, समेशन FY. 24 न्यूटन खाली ॲक्ट करतो आहे, 18 न्यूटन पण खालीच ॲक्ट करतो आहे आणि 60 न्यूटन पण खाली ॲक्ट करतो आहे. सगळे फोर्सेस खालीच ॲक्ट करत आहेत. सो आपण सगळ्यांना आता सॉल्व करूया. सो -24 -18 -60 सो इज इक्वल टू किती आलं -102 न्यूटन. सो याचा अर्थ 102 न्यूटन पण खालीच ॲक्ट करते. समेशन FY. आता मला जर रिझल्टंट काढायचं असेल तर रिझल्टंट इज इक्वल टू काय असतं, √ समेशन FX² प्लस समेशन FY². आता FX तर 0च आहे, म्हणजे रिझल्टंटमध्ये जे समेशन FYची व्हॅल्यू आहे तर तीच येणार आहे, दॅट इज 102 न्यूटन डाऊनवर्ड्स. आता आपल्याला मोमेंटचं फाइंड आउट करायचं आहे. सो मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट एचं समेशन इज इक्वल टू, सो ए पॉईंटवरती जे सगळे फोर्सेस ॲक्ट करत आहेत, पहिल्यांदा आता 24 न्यूटन ॲक्ट करते. सो 24 न्यूटन कसं आहे, असं आहे म्हणजे क्लॉकवाईज आहे, म्हणजेच मायनस येईल. आणि त्याचं एपासून डिस्टन्स किती आहे 1.5, सो इंटू 1.5. दुसरं आहे 18 न्यूटन, ते पण क्लॉकवाईज ॲक्ट करते आहे म्हणजे -18. डिस्टन्स किती आहे त्याचं एपासून 2 मीटर, सो इंटू 2. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 50 न्यूटन मीटर. आता हे याचं तुम्हाला डिस्टन्स नाही घ्यायचं आहे, कारण हे न्यूटन मीटरमध्ये आहे, म्हणजे ऑलरेडी हे तुम्हाला मोमेंटच दिलेलं आहे. ठीक आहे, सो हे 50 जे आहे तर ते क्लॉकवाईज आहे की अँटी, तर अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्यामुळे +50 करायचं आहे. नेक्स्ट आहे 60 न्यूटन जे आहे, अगेन इथून इथपर्यंत क्लॉकवाईज जाते, सो -60 इंटू डिस्टन्स काउंट करायचं आहे 3, 3, 6 आणि 2, 8, सो इंटू 8 करायचं. ओके, आता याचं तुम्हाला आधी ॲडिशन करावं लागेल, ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय आहे ते करावं लागेल. सो -24 इंटू 1.5 -18 इंटू 2, इथे -24 होतं ना, वेट, ओके. सो -24 इंटू 1.5 -18 इंटू 2 +50 -60 इंटू 8, किती आलं याचा आन्सर -502. सो -502 न्यूटन मीटर हे काय आलं मोमेंट. आता बाय युजिंग वॅरिग्नॉन्स थिअरम, सो अकॉर्डिंग टू वॅरिग्नॉन्स थिअरम, समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ मोमेंट ॲट द पॉईंट ए. सो रिझल्टंट ऑफ मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्टन्स. आपल्याला फोर्स माहिती आहे, रिझल्टंट फोर्स किती आहे 102 इंटू डिस्टन्स नाही माहिती आहे. आणि आपल्याला मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट ए माहिती आहे 502. ठीक आहे, निगेटिव्ह, ह्याला पण निगेटिव्ह देऊया कारण आता आपण डिरेक्शन नाही दाखवते. दोन्ही निगेटिव्ह कॅन्सल झाले आणि 502 इज इक्वल टू 102 इंटू डी. आता मला डीची व्हॅल्यू काढायची आहे 502 डिवायडेड बाय 102, 502 डिवायडेड बाय 102. सो आन्सर किती येणार आहे, दॅट इज, हे तुम्हाला हे करण्यासाठी, कन्वर्ट करण्यासाठी हे जे बटन आहे ते वापरायचं आहे. सो 4.921 मीटर. सो डिस्टन्स आलेला आहे 4.921 मीटर. म्हणजे याचा अर्थ आपलं जे रिझल्टंट आहे तर ते ए पॉईंटपासून 4.921 मीटरवरती काम करणार आहे. आता यांनी काय सांगितलं आहे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन काढा, आपण काढलं आहे. आता हे डायग्राममध्ये तुम्हाला शो पण करायचं आहे. तर इथे आपला पॉईंट ए आहे आणि जे आपलं रिझल्टंट आहे तर ते कसं आहे, डाऊनवर्ड्स आहे, 102 डाऊनवर्ड्स आहे आणि ते किती डिस्टन्सवरती आहे, 4.921 डिस्टन्सवरती आहे. सो इथे रिझल्टंट दाखवायचं आहे 102 न्यूटन आणि हे किती आहे 4.921 मीटरवरती.
सो अशा पद्धतीने तुम्ही हे दाखवणार आहात किंवा रिप्रेझेंट करणार आहात. सो हा आपला क्वेश्चन झाला आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता सिमिलरली आपण असाच एक क्वेश्चन अजून सॉल्व करणार आहोत आणि मग आपला हा जो चॅप्टर आहे त्याच्यामधला हा टॉपिक जो आहे पॅरलल फोर्स सिस्टमचा तर तो संपेल. सो एक क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन नंबर 5 वरती अगेन आपल्याकडे एक बीम आहे किंवा आपण म्हणू की एक सपोर्ट आहे आणि या सपोर्टवरती इथे आहे ए, त्याच्यानंतर इथे आहे बी आणि इथे आहे सी. सो ए टू बी जे आहे तर ते अगेन असेच फोर्स ॲड करत आहेत. सो तुम्हाला आता हे कळलं असेल की जेव्हा आपल्याकडे अशा पद्धतीने एखादी सिस्टम येईल की ज्याच्यामध्ये असे ट्रायंगल फॉर्ममध्ये फोर्सेस ॲड करतात तेव्हा आपण ते फोर्सेस रिप्लेस करतो एक रिझल्टंट इक्विव्हॅलंट घेऊन. नेक्स्ट आहे वरच्या दिशेने पण असेच फोर्सेस ॲड करत आहेत. इथे एक फोर्स आहे आणि हे असं इथे एक आकार तयार होतो आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फोर्सेस आहेत आणि अजून आपल्याला इथे दाखवलेलं आहे की ते एक मोमेंट पण ॲक्ट करतं आहे जे की अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने आहे 225 किलो न्यूटन मीटर. नेक्स्ट आहे इथे जे फोर्सेस ॲड करत आहेत सी वरती, हा मोठा लांबडा फोर्स जो आहे दॅट इज 30 किलो न्यूटन पर मीटर. हा जो इथे बी वरती असणारा लहान फोर्स आहे 10 किलो न्यूटन पर मीटर. इथे ए वरती ॲक्ट करणारा फोर्स आहे 30 किलो न्यूटन पर मीटर. सगळे फोर्सेस दाखवून झालेत. आता आपल्याला या फोर्सेसला रिप्लेस करायचं आहे. इकडचा फोर्स जेव्हा आपण रिप्लेस करणार तेव्हा डिरेक्टली एरिया घ्यायचा आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हे बेस किती सांगितलं आहे आपल्याला 6 मीटर सांगितलेलं आहे आणि बी टू सी मधला जो डिफरन्स आहे हे सगळं क्वेश्चनमध्ये तुम्हाला गिवन आहे, दिलेलं आहे सगळं डायग्राममध्ये. सो आता आपण ए टू बीसाठी फाइंड आउट करतो आहे, म्हणजे हा जो इथला ट्रायंगल आहे यासाठी फाइंड आउट करतो आहे. सो बेस किती आहे 60, हाईट किती आहे 30. सो हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 3 त्रिक 9 सो 90. सो इकडचा एकूण जो एरिया आलेला आहे तर तो आलेला आहे 90. सिमिलरली जेव्हा अशा पद्धतीने फिगर येईल तेव्हा याला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, एक तर एक मोठा रेक्टँगल आणि एक दुसरा लहान ट्रायंगल. सो आता हा जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया आपण लेंथ इंटू ब्रेड्थ करतो. लेंथ किती आहे 90 आहे, बी टू सी पकडायचं आहे, सॉरी लेंथ आहे 9 आणि ब्रेड्थ किती आहे एवढी, तर या साईडला बघा लहान जी साईड असेल त्या साईडून घ्यायचं दॅट इज 10. सो 9 इंटू 10 इज इक्वल टू 90. सो रेक्टँगलसाठी पण 90 आलं. नेक्स्ट आहे अपर साईड बघायचं आहे ट्रायंगलसाठी. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट. अगेन हाफ इंटू बेस किती आहे 9च येणार आहे हा पूर्ण बेस आणि हाईट किती आहे, मोठ्याची हाईट किती आहे एकूण 30, पण त्यातलं हे 10 गेलं, उरले किती 20. सो उरलेले आहे 20. सो 30मधून 10 गेले, वरच्यासाठी किती उरले 20. सो परत एकदा हे किती आलं 90 आलं. सो आता आपल्याला सगळ्यांना रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस करताना तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक बीम ड्रॉ करायचं आहे. आता इथे ए पॉईंट, इथे बी पॉईंट आणि इथे सी पॉईंट. सगळ्यात पहिल्यांदा बी पॉईंटवरती हे जे मोमेंट आहे ते ड्रॉ करा, कारण परत हे राहिलं तर तुमचे मार्क्स जातील. सो 225 किलो न्यूटन मीटर. नेक्स्ट आता ह्याला आपण रिप्लेस कसं करणार, मोठ्या साईडला असणार आहे त्या साईडला आपण ह्याला रिप्लेस करतो. सो म्हणजे इथे अशा पद्धतीने रिप्लेस करणार आहोत 90 किलो न्यूटन. अगेन याचं डिस्टन्स ए पासून काउंट करताना 1/3 इंटू बेस. सो 1/3 इंटू बेस किती आहे 6. सो 6. मग उरलेला डिस्टन्स किती झाला 2/3 इंटू 6. त्याच्यानंतर याच्यासाठी जे आपलं रेक्टँगल आहे त्याच्यासाठी आपण बरोबर मधोमध घेतो, याचं रिझल्टंट अपवर्ड आहे. सो अपवर्ड घेऊया आणि ते किती आहे 90 किलो न्यूटन. म्हणजे इथला जो एकूण बी टू हा जो मधला डिस्टन्स आहे हा किती येणार आहे 9चा हाफ म्हणजे 4.5 मीटर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ट्रायंगलसाठी. सो ट्रायंगलसाठी अगेन आपण इकडे घेणार आहोत, मोठ्या साईडकडे घेतो. सो म्हणजे इथे आपलं रिझल्टंट येणार आहे दॅट इज 90 किलो न्यूटन. अगेन याचा डिस्टन्स, मोठं डिस्टन्स किती असणार आहे 2/3 ऑफ बेस दॅट इज 9. सो आता आपण 2/3 ऑफ 9 वगैरे हे सगळं लिहून घेतलं आहे. आता आपण ह्याला सॉल्व करूया. सो ही आहे अशी डायग्राम जी आहे तिथून कॉपी करूया आणि मग मी दुसऱ्या पेजवर जाणार आहे, कारण आपलं हे पेज इथे संपलं आहे. सो कॉपी, नेक्स्ट पेस्ट. ठीक आहे, झालं, डन. आता आपण ह्याला सॉल्व करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपली पहिली कंडिशन आहे समेशन ऑफ एफ एक्स जे की आहे 0. दुसरी कंडिशन आहे समेशन ऑफ एफ वाय जे की आता आपण फाइंड आउट करूया. 90 किलो न्यूटन खाली ॲड करते सो -90. इकडचं 90 किलो न्यूटन अपवर्ड्स ॲड करते सो +90. हे पण 90 अपवर्ड्स आहे सो अगेन +90. सो 90 कॅन्सल, किती उरले फक्त 90 किलो न्यूटन. समेशन ऑफ एफ वाय आलं. आता समेशन ऑफ फाइंड आउट करायचं आहे. आधी रिझल्टंट पण बाजूलाच फाइंड आउट करूया. रिझल्टंट पण हेच येणार आहे कारण अगेन एक्स 0 आहे. सो रिझल्टंट इज इक्वल टू अंडररूट fx² + fy² इज इक्वल टू 90 किलो न्यूटन. आणि कुठे येणार आहे पॉझिटिव्ह असल्यामुळे अपवर्ड. नेक्स्ट आहे थर्ड कंडिशन मोमेंट ऑफ फोर्सेस
समेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्सेस ॲट पॉईंट ए इज इक्वल टू, आता तुम्हाला सगळ्यांचं मोमेंट काढायचं आहे ॲट पॉईंट ए. सो 90 तुम्ही जर इकडे घेतलं तर अँटी क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज त्याच्यामुळे -90 इंटू डिस्टन्स किती आहे 1/3 इंटू 6. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे मोमेंट आहे, तर हे बघा अँटी क्लॉकवाईज आहे, याला डिस्टन्स घ्यायची गरज नाही आहे कारण हे डायरेक्टली मोमेंटच आहे. नेक्स्ट आहे हे 90 अँटी क्लॉकवाईज आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह, आणि याने एकूण डिस्टन्स किती कवर केलं आहे, तर इथून इथपर्यंत डिस्टन्स होता 6b पर्यंत आणि हा 4.5. सो मल्टिप्लाय बाय 6 + 4.5. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला लास्ट फोर्स जो की आहे 90. हा पण असाच जातो आहे, सो +90 येणार आहे. डिस्टन्स याने किती कवर केले, इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 6 मीटर जो की दिलं आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे एकूण 9, B2C 9 होतं, त्यातल्या त्यात आपण इथून इथपर्यंत घेतलं आहे 2/3 इंटू 9. सो आपल्याला ॲड करायचं आहे 6 जे की B2Cचं A to Bचं डिस्टन्स आहे प्लस 2/3 इंटू 9. ठीक आहे, आता आपण हे जे आहे तर हे सॉल्व करणार आहोत. सो -90 इंटू 1/3 इंटू 6च्या ऐवजी मी 6/3 लिहिते, +225 प्लस करायचं आहे 90 इन ब्रॅकेट जर प्रॉपर नाही दिले तर तुमचं आन्सर रॉंग होणार. सो 6 + 4.5 तुम्ही डिरेक्टली 10.5 पण करू शकता. 90 इंटू इन ब्रॅकेट 6 इंटू 2 इंटू 9/3. 6 प्लस असलं पाहिजे ना, 6 इंटू नाही, 6 + 2 इंटू 9/3 डिलीट प्लस. ठीक आहे, इज इक्वल टू 2070 kN/मीटर. सो हे आला आपला मोमेंट. सो आता आपल्याला वापरायचं आहे वॅरिग्नन्स थिअरम. सो बाय युजिंग वॅरिग्नॉन्स थिअरम, summation of moment of all the forces at point A is equal to moment of resultant at point A. रिझल्टंट. सो ह्याचा आन्सर किती आलं आहे 2070 इज इक्वल टू रिझल्टंट किती आहे 90 इंटू मोमेंट करण्यासाठी आपण त्याला डीने मल्टिप्लाय करूया. सो डी इज इक्वल टू 2070 डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू 23 मीटर्स. सो डी किती आलं आहे 23 मीटर्स. म्हणजे आता आपलं जे रिझल्टंट असणार आहे एकतर ते पॉझिटिव्ह डिरेक्शनला आहे, सो ए पासून ते किती डिस्टन्सवरती आहे 23 मीटर्सवरती आहे, आणि पॉझिटिव्हला आहे ते पण 90 kN. सो हे आलेलं आहे तुमचं आन्सर. तुम्ही इथे डिरेक्टली हे पण दाखवू शकता, किंवा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही इथे डिरेक्टली रिझल्टंट जे आहे तर ते मोमेंटच्या फॉर्ममध्ये पण दाखवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने, पण असं जर दाखवलं तर ते डिस्टन्सने मल्टिप्लाय केल्यासारखं होतं आहे. सो तुम्हाला परत डिस्टन्स त्याच्यामधून काढावा लागेल. सो बेस्ट आहे तुम्ही डिरेक्टलीच दाखवा, दॅट इज 90 kN. सो हे जरा तुमचं रिप्रेझेंटेशन. सो इन धिस वे आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे, आणि इथे हा जो आपला सेक्शन आहे पॅरलल फोर्स सिस्टमचा तर तो संपतो आहे. आणि नेक्स्ट सेशनपासून आपण स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे जनरल फोर्स सिस्टम, जे की कोप्लॅनर फोर्सेसमध्ये येणारा एक पार्ट आहे. सो त्याचे खूप सारे क्वेश्चन्स आपण सॉल्व करूया. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू अँड बाय.